विमर्दन विपिनराज सदृशो बलवानयम्। 1973 साली सहकार क्षेत्राच्या माध्यमाने नरेशचंद्रजी ठाकरे राजकारणात शिरले। त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते आमदारकीच्या पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या अथक प्रयत्नांचे ते फलित आहे। सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व माध्यमाने परिसरामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून 26 वर्षाच्या या कठोर परिश्रमाने त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली। आम आदमी के बढ़ते कदम, जय हो। हर कदम पर भारत बुलंद, जय हो। आओ आओ कांग्रेस के हम साथ चले, आओ हाथ से हाथ मिलाकर चले। जय हो। देख लो कर दिखाया नई सड़कों से ये विकास। देख लो अरे कर लो तुम भरोसा, रोजगार का हक है तुम्हारे पास। ऊंची शिक्षा, स्वास्थ्य का धन है, ये तो कांग्रेस का ही प्रण है। जय हो। कांग्रेस के संग आम आदमी के बढ़ते कदम, हर कदम पर भारत बुलंद। जय हो। मोर्शी मतदारसंघात अप्पर वर्धा धरण हे असल्यामुळे मोर्शी तालुक्यात सिंचनाची फार सोय झाली, परंतु वरुड तालुक्यातील बराच भाग हा उंचावर असल्यामुळे या परिसरात विहिरींची पाण्याची पातळी फार खोलवर गेली आहे। याकरिता नरेशचंद्र ठाकरे यांनी स्वतः शेतकरी असल्यामुळे या समस्येचे चिंतन करून या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास हाती घेतला। आणि नरेशचंद्र ठाकरे हे 10 वर्ष अगोदर आमदार होते। त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा वर्धा डायव्हर्शन प्रकल्प त्यांनी इथे कुसला येथे आणला होता। 2 आता आमदार होऊन गेले, त्यांनी या कामावर कोणतंच लक्ष दिलं नाही आणि ते काम जसं तसं पडित आहे। त्या कॅनलचे काम स्थगित आहे, त्या कॅनलवरही लक्ष नाही आहे। म्हणून म्हणायचं म्हणजे आता हे काम व्हायला पाहिजे अशी ही सर्व नागरिकाची आणि कुसलावासियांची सर्वांची हे आहे की बा हा प्रकल्प व्हायलाच पाहिजे, हे सर्वांचं मत आहे। जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। जाता येता त्रास होते। ह्या रस्त्याचे पूर्ण खरबडीकरण झालं आणि गड्डे गुड्डे पूर्ण पडले। वर्षापासून आम्ही या गावात राहून राहिलो। खूप त्रास आहे, आमच्या लेकरेले जवळले नाही। पाणी आलं म्हणजे आमच्या लेकरे छायामध्ये जातच नाही, जातात का नाही जात। याईनं आम्हाला खूप लोभात पाडला। 10 वर्षापासून आमच्या वर लक्षच नाही या लोकांचा। हे काही आमदाराचं कोणच, आमदाराचं कोणच आहे। जाताना आम्हाला इथे समोर पूल लागतो, तिथे पाणी पूर येतो आणि कमरेच्या वर पाणी असतो। आम्हाला तिकडे जाता येत नाही। जर तिकडे आम्ही शाळेत असलो तर मग तिकडूनही आम्हाला येत नाही। कुसला परिसरातील पंढरी प्रकल्प व चांदस वाठोडा या भागातील दाभी प्रकल्प वर्धा डायव्हर्शनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाच्या दरबारातून खेचून आणला, परंतु राजकीय डावपेचामुळे हा प्रकल्प रखडला आहे। प्रकल्प या ठिकाणी आला, परंतु याचा अपुऱ्या कामामुळे हा प्रकल्पही पूर्ण होऊ शकला नाही। आजपर्यंत आलेल्या आमदारांनी याच्यात सुद्धा काही सहभाग घेऊन किंवा पैसा वगैरे काहीच न टाकताना ह्यात जर पैसा टाकला असता, प्रकल्प जर पूर्ण झाला असता तर कालवे निघाले असते तर बऱ्याचशा लोकांना याचा फायदा झाला असता आणि शेतीला उपयोग झाला असता। यावर्षी पावसाच्या परिस्थितीमुळे म्हणजे काहीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नरेशदादा पाटील यांना बहुमताने निवडून द्या आणि या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्याला सुखी बनवा, एवढं मी सांगू इच्छितो।
सावंगा परिसरातील महादेव प्रकल्प पूर्ण झाला असून त्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा 100% फायदा झालेला आहे. प्रकल्पावर उभे आहोत की जो प्रकल्प 2006 पासून बांधकामाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर हा प्रकल्प श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांच्या निधीतून मंजूर करून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. हा धवलगिरी प्रकल्प चालू होण्याच्या अगोदर इथे पाण्याची काही व्यवस्था नव्हती. जे काही संत्र्याचे बगीचे होते ते पण सुकण्याच्या मार्गावर होते. अक्षरशः त्यांची तोड करावी लागत होती. जेव्हापासून हा धवलगिरी प्रकल्प चालू झाला तेव्हापासून आजूबाजूच्या एरियाला म्हणजेच लोणी, गोरेगाव, सावंगा, करसगाव आणि आलोड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यापासूनच आमच्या गावामध्ये जे उत्पन्नाची लेवल आहे शेतकऱ्यांची ती वाढलेली आहे. म्हणजे पहिले जो शेतकरी कोरडवाहू होता तो आता उलटाखाली आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वर्षाला 40 ते 50 हजार होतं आज त्याचं उत्पन्न हे म्हणजे लाखाच्या वरच गेलेलं आहे. त्यामुळे जे म्हणजे नरेशचंद्रजी ठाकरे यांनी जो हा प्रकल्प मंजूर करून आणला त्याचप्रमाणे असे जर प्रकल्पाची संख्या जर आपल्या तालुक्यामध्ये वाढली तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे जे सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत ते जे नोकरीसाठी म्हणजे 4 आणि 5 हजार रुपये मिळवण्यासाठी जे शहराकडे जातात ते मुलं कसं शेतीकडे वळेल आणि त्यामुळे कसं त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. त्यामुळे काय होईल जे म्हणजे त्यांचं बघून जे काही गावातले आणखी जे सुशिक्षित मुलं आहेत ते बाहेर न जाता आपल्या गावामध्येच राहून आपल्या गावाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतील. त्यामुळे आमचं सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प जसा साहेबांनी मंजूर करून आणला आणि पूर्णत्वास नेला याच प्रकल्पाप्रमाणे आणखी प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. सावंगा येथील रहिवासी असून माझ्या नजरेसमोर आदरणीय बाबासाहेब ठाकरे यांनी खूप शर्तीचे प्रयत्न म्हटल्यापेक्षा मागल्या ज्या म्हणजे 10-15 वर्षाच्या ज्या पंचवार्षिक होत्या धरण मंजूर झालेले होते पण काही राजकीय लोकांनी खूप स्टंटबाजी करून श्रेय आपल्याला मिळाले पाहिजे म्हणून या प्रकल्पाचे काम त्यांनी म्हणजे अडथळ्यात पाडले होते असे मला लोणीच्या सभेत म्हणजे मी प्रत्यक्ष ऐकले त्या भाषणामध्ये की हा प्रकल्प होऊ देणार नाही. तरी बाबासाहेबांनी त्यांना म्हणजे खास स्वतः शेतकरी असल्याकारणाने ह्या गोष्टीची जाणीव असल्याकारणाने आमच्या गावात तसेच परिसरात खूप पिण्याच्या पाण्याची खूप दुर्व्यवस्था होती. 2-2 किलोमीटरवरून पाणी आणायचे होते. शेतीसाठी पाणी नव्हतं. माझं शेत म्हणजे याच मौजात वाळोना मौजात आहे. इथून आमचं म्हणजे गोरेगाव ते सावंगा रस्ताच होता म्हणून मला प्रत्यक्षदर्शी माहीत आहे. धरण जसे मंजूर त्यांनी केले महत्त्वाचे. दुसरा विषय म्हणजे इतक्या स्पीडने धरण त्यांनी करून घेतले की इथले कॉन्ट्रॅक्टर रेड्डी साहेब उल्लेखून त्यांचं नाव घ्यावं लागेल. एकदम म्हणजे कमी टाईममध्ये त्यांनी धरण करून दिले आणि एकाच वर्षात पहिल्या वर्षात धरण भरले आणि खूप लोकांना खूप हर्ष झाला. त्यावेळेसपासून बाबासाहेबाचे लोक कधीही जन्मजात म्हणजे अशा 10 पिढ्या जरी गेल्या तरी विसरणार नाही असे मला वाटते. आणि परिसरात सुद्धा त्यांची चर्चा आहे की वर्धा डायव्हर्शनचे प्रणेते मागच्या पंचवार्षिकमध्ये जर त्यांना निवडून दिलं असतं तर आज सावंग्यासारखी परिस्थिती सुफलाम आपली सुद्धा झाली असती. म्हणून माझी तशी परिसरातील सगळ्या लोकांची चर्चा आहे की बाबासाहेबांना जर आपण निवडून दिलं यावेळेस तर आपल्या जो महत्त्वाचा शेतीचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, हा प्रश्न मिटून जाईल. वास्तविक आपल्याला काही यापासून कोण्या आमदारापासून व्यक्तिगत फायदे करून घ्यायचे नाही पण सर्वसामान्य जनतेसाठी असा हा नेता आहे. म्हणून आमची इच्छा आहे की बाबासाहेबांना आम्ही यावेळेस निवडून देऊ. बारगाव परिसरातील पाकनाला प्रकल्प हा
पारगाव बेनोडा परिसरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो सध्या अर्धवट स्वरूपात जरी असला परंतु पूर्णत्वास येणार आहे. बंधारा प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून बंद पडला आहे. तो काम पूर्ण झालेलं नाही. तर या प्रकल्पामुळे तिथला पाणी भरपूर काही पाण्याचा आहे नाही, पुरवठा नाही आणि गेल्या 10 वर्षापासून प्रकल्प बंद पडला आहे. याचा काही फायदा नाही. सध्या अजून 2 आमदार होऊन गेले पण काही अजून हे नाही झालं, काम पूर्ण झालेलं नाही आहे. ठाकरे यांनी हा प्रकल्प चालू केला तर हे काम पूर्ण होण्यासाठी नरेंद्र ठाकरे यांना मोठ्या याने जनतेने साथ द्यावा, त्यानंतर काम पूर्ण होणार. रवाळा येथील नागठाणा भाग 2 हा प्रकल्प पूर्ण झाला असून या परिसरातील शेतकरी याचा फायदा घेत आहेत. वर्षाआधी ठाकरे साहेबांनी हे धरण बांधलं आणि मग त्याच्या याने आम्हाला फायदा झाला, पण अजून याचं नालं निघालं नाही आहे. तर साहेबांना यावेळेस निवडून द्या आणि राहिलेलं काम पूर्ण करून द्या. अलोडा लोणी परिसरातला ऋषीबाबा प्रकल्प याचे काम देखील अर्धवट झाल्यामुळे हा प्रकल्प राजकीय कारणांनी रखडला आहे. वर्धा डायव्हर्शन हा माननीय श्री माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे यांच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प असून तो पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही. त्यावेळेसचे त्यांचे राजकीय शत्रू यांनी तर हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही असे जाहीर भाषणात सांगून नरेशचंद्रजी ठाकरे यांची टर उडवली होती. म्हणून वरील एवढे सारे प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी कोणीच आणले नाही. याकरिता या भागात सिंचनाची गंगोत्री आणणारे सच्चे भगीरथ म्हणजे एकमेव श्री नरेशचंद्रजी ठाकरे. या भागाचा जर सिंचनाचा विकास करायचा असेल तर नरेशचंद्रजी ठाकरे यांना निवडून देणे ही काळाची गरज आहे. वरुड व मोर्शी तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील विकास व्हावा याकरिता नरेशचंद्रजी ठाकरे यांनी या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची उभारणी करून या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कलेत विकास करण्यात मदत केली. या संकुलाचे उद्घाटन करून त्याचे श्रेय लाटण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न स्थानिक क्रीडाप्रेमींनी धुडकावून लावला. मान्य श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांनी क्रीडा क्षेत्रात केलेला हा विकास अभिनंदनीय आहे. वरुड मोर्शी मतदारसंघात आरोग्य सेवेची गरज ओळखून नरेशचंद्रजी ठाकरे यांनी या भागात वैद्यकीय सेवेचा विस्तार व विकास केला. मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालय आणून या भागातील लोकांच्या व रुग्णांच्या अमरावती किंवा नागपूरच्या वाऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे लोकांची वेळेची व पैशाची बचत केली. वरुड येथे ग्रामीण रुग्णालयाची जी गरज होती ती पूर्ण करून या भागात वैद्यकीय सेवा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. आता तर आधुनिक इमारत व वेगवेगळे विभाग होत असल्यामुळे तालुक्यातील लोकांना अधिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत. आमनेर परिसर हा नागपूर जिल्ह्याच्या जवळ असल्यामुळे व वरुड पासून हे अंतर 25 किलोमीटर पेक्षा जास्त असल्यामुळे लहान लहान तब्येतीकरिता रुग्णांचा संपूर्ण दिवस जात होता व पैशांची नासाडी देखील होत होती. माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांनी या परिसरातील प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची उभारणी केल्यामुळे या भागात आरोग्य सेवेचा लाभ मिळाला. याकरिता श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांचे या भागातील नागरिक आभारी आहेत. अमरावती जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर दाभाडे असताना राजुरा बाजार या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवण्याकरिता 13 गावात पाणी पुरवठा राबवून या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली. सन 1991 मध्ये महापुरामुळे 40 गावांच्या पुनर्वसनातील रस्ते अगोदर खडीकरण करून दिले. त्यानंतर त्या 40 गावांच्या पक्क्या रस्त्याची कामे तसेच नाल्याची दुरुस्ती व नूतनीकरण या भागातील प्राथमिक समस्या सोडविण्याकरिता श्री नरेशचंद्र ठाकरे यांनी मेहनत घेतली. शेतातील पाणथळ रस्ते पहिले खडीकरण करणे व नंतर तो रस्ता पक्का करणे ही कल्पना मुळात नरेशचंद्रजी ठाकरे यांचीच आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये या पाणथळ रस्त्यांना अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. ते काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या समस्या समजून घेण्याची जर कुणाला जाणीव असेल तर ती फक्त माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांनाच आहे. आज आपण माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांची मुलाखत घेणार आहोत. ते माझ्या प्रश्नांचे निवडक उत्तर देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आपण आता आपल्या चर्चासत्राकडे वळूया. सर, तुम्ही तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी केली? मी शाळा सोडल्यानंतर जेव्हा या हातूरना या माझ्या गावामध्ये राहण्याकरता आलो त्यावेळेस वयाच्या 21व्या वर्षी मी प्रथम सहकाराची निवडणूक लढवली, सेवा सहकारी संस्थेची. त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी पहिली निवडणूक मी आमदारकीची लढवली. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटवर मी वयाच्या 25व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली. त्यामध्ये 78 ते साल होतं. त्यावेळेस इंदिराजींची लाट विदर्भामध्ये होती आणि मी त्यावेळेस यश प्राप्त करू शकलो. नंतर लगेच 2 महिन्याने जिल्हा बँकेचे इलेक्शन लागले. जिल्हा बँकेच्या संचालकपदी उभं राहावं असं मला माझ्या सहकाऱ्यांनी आग्रह केला आणि राहिलो, त्यात यशस्वी झालो. जवळजवळ सहकारी बँकेच्या 6 निवडणुका मी लढवल्या. त्यापैकी एका निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला. बाकी 30 वर्ष सतत मी जिल्हा बँकेवर काम करतो. आजही मी जिल्हा बँकेवर आहे. त्यानंतर मला सहकारातच जी आशिया खंडातली सगळी मोठी बँक आहे महाराष्ट्र सहकारी कोऑपरेटिव्ह बँक, त्यामध्ये सुद्धा निवडणूक लढवण्याचा मौका आला आणि त्यामध्ये सुद्धा मी निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. त्या ठिकाणी सुद्धा मी 5 वर्ष कामकाज केलं. तालुक्याच्या ठिकाणी जी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालांना योग्य माल आणि भाव मिळावा, येणारे पैसे योग्य मिळावे याकरता जे कॉटन मार्केट कृषी उपज बाजार समिती ही जी मंडी आहे त्या ठिकाणी मी 15 वर्ष जवळजवळ सतत संचालक होतो. 5 वर्ष सभापती होतो. त्यानंतर मी अनेक जसं बाजार संघ आहे पुण्याला त्या संघावर सुद्धा मी काम केलं. कापूस फेडरेशनवर सुद्धा मी महाराष्ट्रातून निवडणूक लढून त्यामध्ये सुद्धा विजयी झालो. योगायोगाने अत्यंत मधामध्ये काँग्रेसचा पडतीचा काळ आला. शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि अशातच जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले. साधारणतः जिल्हा परिषदची तिकीट घेण्याकरता कोणी धजत नव्हतं काँग्रेसची आणि त्यावेळेस मला काँग्रेसनं माझ्या या त्यावेळेचं जरूट राजोरा या सर्कलमधून जिल्हा परिषदची तिकीट दिली आणि प्रचंड अशा 2000 मताच्या आघाडीनं मी विजयी झालो. मध्ये त्यानंतर परत विधानसभेची इलेक्शन लागली. मी साधारणतः 2-2.25 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलं असेल आणि विधानसभेचे इलेक्शन लागले आणि ते इलेक्शन लागत असताना शरद पवारजी काँग्रेस पक्षातून बाहेर निघाले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 भाग झाले आणि परत विधानसभेकरता मला काँग्रेसनं उमेदवार म्हणून निवड केली आणि तिकीट दिली. ती निवडणूक मी लढलो आणि त्यात सुद्धा यशस्वी झालो. केव्हाचा काळ होता तो काळ 99 ते 4 पर्यंत असा काळ होता. त्या काळामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख ज्यांना दूरदृष्टी होती अशा नेतृत्वाखाली मला आमदार म्हणून राहण्याची संधी आणि मी माझ्या परीनं या मतदारसंघाकरता, कारण या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो प्रश्न असा होता
की इथं मेहनत करणारा शेतकरी होता, उपजाऊ जमीन होती, चांगलं पीक देणारी दर्जेदार असं जमीन होती, त्यामध्ये पैसा देणारं संत्रा पीक, कपाशी पीक हे सुद्धा या जमिनीमध्ये अत्यंत उत्तम तऱ्हेनं शेतकरी घेत होते. पण शेतकरी हतबल झाला होता तो पाण्याच्या ठिकाणी, आणि पाण्याच्या ठिकाणी शेतकरी हतबल झाल्यामुळं पाणी हा महत्वाचा भाग आहे. बऱ्याच जणांचा विचार असा होता की कुठेतरी कारखानदारी आपण उभी केली पाहिजे. माझ्या मागच्या कारकिर्दीचा अनुभव लक्षात घेता आपल्या धामणगावमध्ये सहकारी कारखाना होता, जो आज पूर्ण मोडकळीस निघाला. त्याचा अभ्यास केला की हा मोडकळीस का निघाला, तर त्यावेळेस त्या धामणगाव तालुक्यामध्ये कारखाना उभा झाला, पण शेतीमध्ये ऊस उभा करण्याकरता जे पाणी पाहिजे ते त्यावेळेस नव्हतं. आणि त्यामुळं ती सगळी मेहनत, सगळा पैसा, मेहनत, शेतकऱ्यांचं भांडवल हे धुळीस मिळालं. आणि तसं होऊ नये म्हणून कारखानदारी करता, मग तो ऊसाचा कारखाना असो, संत्र्याची फॅक्टरी असो या अन्न फॅक्टरी असो, याकरता पाणी हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तशा तऱ्हेचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये झाले पाहिजे. म्हणून पहिला सुरुवातचा प्रकल्प, अगदी छोटा प्रकल्प, हा मी लोणी आलोड्या रस्त्यावर ऋषी बाबा प्रकल्प केला, जो अजूनही अपूर्ण आहे. त्यानंतर त्याच वरतर सावंगा हे गाव आहे, लोणी सावंगा. सावंग्यामध्ये धवलगिरी नदीवर त्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट केला. नंतर पुढे गेलो, बारगावमध्ये पाकनाला प्रकल्प हा केला. तेवढ्याला काहीतरी क्षमता, त्या पाण्याच्या साठवणुकीच्या क्षमतेमध्ये काही पूर्ण जमीन भिजणार नव्हती. आणि म्हणून मी या सर्वेक्षण डिपार्टमेंट, जे धरणांचं पाणी अडवण्याचं जे सर्वेक्षण डिपार्टमेंट आहे, जे अधिकारी आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केली. आणि मग त्यामधून हे अप्पर वर्धा डायव्हर्शन हा उदयाला फार महत्वाकांक्षी आणि वरुड तालुक्याच्या दृष्टीनं पूर्ण पाण्याच्या दृष्टीने जिवंत करणारा असा तो प्रकल्प होता. अनेक पुढाऱ्यांना, मी नाव घेणार नाही कोणाचं, पण अनेक पुढाऱ्यांना हा प्रकल्प होऊच शकत नाही, फिजिबल नाही, इलेक्शन पुढं आहे म्हणून नरेश ठाकरे काहीतरी तुम्हाला बनवत आहे अशा वल्गना केल्या. परंतु तो मी माझ्याच कारकिर्दीमध्ये मंजूर करून आणला, कामाला सुरुवात केली, माझा पिरियड संपला, संपली. संपल्यानंतर मी आणलेलं जे अलॉटमेंट होतं, पुन्हा सरकारनं त्यात थोडं काय पुन्हा पुढच्या सरकारला दिलं असेल आणि काम सुरू झालं, तेव्हा लोकांचा जो भ्रम होता की होऊ शकत नाही, तो भ्रम लोकांचा निघून गेला, ज्यामधून जवळजवळ 12,500 हेक्टर ओलीत होणार होतं. दुर्दैव असं कशामुळे नाराज झाली मला सांगता येणार नाही. कदाचित हे सगळं कामं करत असताना जो लोकांची निवडणुकीच्या दृष्टीने संपर्क पाहिजे तो कदाचित कमी पडला असेल. कारण हे सगळे कामं पहिल्यांदाच माझी आमदारकीची कारकीर्द, आणि त्या कारकिर्दीमध्ये हे सगळे कामं करत असताना सतत लाल फितीच्या गाठीतून हे कामं करून आणणं म्हणजे मुंबईला वेळ देणं आलं. आणि त्यामुळे कदाचित इकडे संपर्क कमी झाला असेल, संपर्क कमी झाला त्याच्यामुळे, किंवा अन्य बाबीनं लोकांचा रोष निर्माण झाला असेल. मी ती निवडणूक हारलो. आरोग्याच्या दृष्टीनं मी मोर्शीला जे रुग्णालय होतं ग्रामीण, त्याचा अपग्रेड करून उपजिल्हा रुग्णालय केलं. 2.5 कोटी रुपये आणून तिथं रुग्णालय व्यवस्थिशीर केलं. आपल्या वरुडला PSC रुग्णालय होतं, त्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. आमदेर सारख्या शेवटच्या टोक्याला गावाला PSC नव्हती, त्या ठिकाणी PSC निर्माण केली. ह्या सगळ्या सुविधा करताना सतत पाठपुरावा करावा लागत. शैक्षणिक दृष्टिकोनातून मग त्या योगायोगाने त्यावेळेस जिल्हा परिषद
आपल्याच भागाची व्यक्ती जिल्हा परिषदची अध्यक्ष होती दाभाळे साहेब आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यावेळेस शैक्षणिक बाबीवर शाळा बांधण्याकरता याच्याकरता मोठ्या प्रमाणावर फंड उपलब्ध झाला होता आणि तो फंड दाभाळे त्या ठिकाणी असल्यामुळं आणि मी आमदार असल्यामुळं तो फंड आम्ही या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आणला. शाळांची मोठ्या प्रमाणावर नवीन बिल्डिंगा तयार केल्या, उर्दू शाळा तयार केल्या. एवढंच नव्हे तर त्यावेळेस यशवंतराव चव्हाणच्या नावावर गावागावामध्ये सिमेंटच्या सडका करण्याकरता, परंतु त्यामध्ये एक अट होती की 15% पैसे गावकऱ्यांनी द्यावे, उर्वरित पैसे हे शासन दे. आणि बरेच दिवस तो पैसा तसा पेंडिंग पडला की 15% भरायचा कोण. जेव्हा माझ्या ती बाब लक्षात आली तेव्हा मी दाभाळे साहेब म्हणलं 15% कठीण नाही आहे, तुम्ही ॲडव्हर्टाईज त्याच सरपंचांची मिटिंग बोलावा, त्यांना समजून सांगा की तुम्हाला ज्या ठिकाणी 5,000 रुपये मिळत नाही तिथं तुम्हाला लाखाच्या याच्यामध्ये पैसे मिळते रोड करण्याकरता. तुमच्या गावाचं तुमच्या कारकिर्दीमध्ये काय पालट होणार, तेव्हा 15% लोकवर्गणी मागासवर्गीय वस्तीकरता 5% लोकवर्गणी कठीण नाही आणि लोक ते करतील देतील. आणि त्याची सुरुवात केली. जवळजवळ बराचसा फंड जिल्ह्याचा आपल्या तालुक्यामध्ये मोर्शी आणि आपल्या या तालुक्यामध्ये आला आणि भरपूर प्रमाणात आज मला असं वाटते वरुड आणि मोर्शी मतदारसंघामध्ये जेवढं सिमेंटच्या रोडचं गावामध्ये जाळं आहे तेवढं जिल्ह्यातही नसेल. नंतर जेव्हा ती सिस्टीम सगळ्यांना कळली तेव्हा मग थोडे तिकडे सगळेजण तिचा डायव्हर्ट झाले. मी निवडणूक आलो त्याची मुळीच मला दुःख नाही. दुःख एका गोष्टीचं आहे की शेतकऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पाण्याची सुविधा करून आणि ती सर्व सोय झाल्यानंतर उत्पादन ज्या क्षमतेचं कारखान्याला पाहिजे ते कारखाने उभारण्याचं जे माझं स्वप्न होतं की ज्यातून मग तरुणांना रोजगार मिळणार होता ते तिथच्या तिथं थांबलं. तर याचं दुःख आहे. म्हणजे जे प्रकल्प आणले गेले होते त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक ते अपूर्णच राहिले. म्हणजे अजूनही वर्धा डायव्हर्शन जिथं आहे तिथं आहे. पाक नाला अजून पूर्ण झाला नाही काय. त्याच्यानंतर लोणी दवरगिरी त्याच वेळेस पूर्ण झालं माझ्या वेळेस, तर त्याचे कॅनॉल पूर्ण व्हायचे आहे. इकडे ऋषीबाबा प्रकल्प तसा पडलेला आहे. वाठोड्याचा 10वी प्रकल्प पूर्णत्व झाला नाही. आणि 10 वर्ष माझ्यानंतर जे 10 वर्ष 2 प्रतिनिधींना मिळाले त्यांनी खरं म्हणजे याच्यावर का लक्ष दिलं नाही. काही प्रतिनिधी सांगतात आम्ही फार मोठ्या प्रमाणावर गाळ उपसला त्याच्यामुळं फार पाण्याची साठवणूक झाली आणि त्याच्यामुळं आता हे सुजलाम सफलाम झालं. बाबा हे गाळ केव्हा उपसला, जेव्हा किंवा तुझ्या मागच्या प्रतिनिधी ते सगळं करून ठेवलं त्यावेळेस पाण्याची साठवणूक होत होती. कालांतरानं गाळ आला, गाळ उपस सरकारची स्कीमच आहे. गाळ काढला तो छोट्या छोट्या टँक मधला गाळ काढण्यापेक्षा एक वर्धा डायव्हर्शन आणि हे बाकीचे 2-4 प्रकल्प जर पूर्ण केले असते तर कितीतरी पुढे तालुका गेला असता. हे 10 वर्षात आलेल्या दोन्ही प्रतिनिधीनं जाणून बुजून केलं नाही. शेतकरी जर सुधारला तर आपलं नेतृत्व नेतृत्व आपल्याला हे राहणार नाही. आणि कारण शेतकरी बलाढ्य झाला, शेतकऱ्याबरोबर शेतकऱ्यांची मुलं बलाढ्य झाले, आपली जी व्हॅल्युएशन आहे ती कमी होईल. या भावनेतून या मंडळीनं केलं नसावं असं मला वाटतं. आणि त्यामुळं कोणाची इच्छा असेल तरुणांनी एकत्र येऊन बा कोणतं तरी आपण MIDC वरूनला तिथे कुठं कारखाना करावा. पण या सगळ्या भौतिक बाबीची सुविधा असल्याशिवाय कारखाना काढणे म्हणजे आपली असलेली पुंजी आर्थिक स्थिती डबघाईस आणणे हे माझं मत आहे. इलेक्शनसाठी ठीक आहे, कोणी जर म्हणत इलेक्शनला आम्ही आलो, आम्ही कारखाने उभे करू, आम्ही असं करू, आम्ही तरुणांच्या हाताला हे काम देऊ. अरे बाबा मूळ सुविधा जे हे सगळं करण्याकरता पाहिजे तेच तुम्ही 10 वर्षात जे काही नेतृत्व मिळालं त्यांनी पूर्ण केलं नाही तर तुम्ही पुढचं स्वप्न कशाला दाखवता. ते स्वप्न रंगवण्याकरता जी पूर्तता करायला पाहिजे
ती प्रथम करा. ती करण्याची कुवत तुमच्यामध्ये नव्हती. तुम्ही दोन्ही वेळा सरकारात तुमचं सरकार असताना तुम्ही त्याच सरकारचे आमदार असताना करू शकले नाही. हे खरं या तालुक्याच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब आहे. मी इलेक्शन हारलो ती अजिबात दुर्दैवाची बाब नाही. हारलं त्याच्यात काय, ते खेळी मिळून घ्यायचं असते. आज इलेक्शन आहे, उद्या काय होणार आहे कोण पाहिलाय. परंतु मी 5 वर्षामध्ये एवढे प्रकल्प आणू शकलो याचा निश्चितच मला, कारण माझ्या अगोदरी 3 टर्म राहणारी मंडळी होती काय, तर तेही त्या नाल्या धोड्यापर्यंतच थांबले, पुढे धरणापर्यंत गेले नाही. किंवा माझ्या कारकिर्दीत धरण होत असताना म्हणजे अशा भाषणातून वल्गना केल्या की ही सगळ्या बाबी झाल्या तर माझ्या तळ हातावर केस फुटत, अशा तऱ्हेची भाषा वापरली गेली. आणि हीच भावना, सुप्त भावना पुढच्या त्यांना मिळालेल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यामध्ये राहिली. त्याच्यामुळे हे धरणं अपूर्ण आहे, आजही अपूर्ण आहे. नंतरचे आलेले तर त्यांना ते स्कीम समजली की नाही समजली याचीच मला शंका आहे. छोट्या मोठ्या घोषणा केल्या तेही पुरे केल्या नाही. मी निवडून आल्या ड्राय झोन मुक्त करणं अशी प्रतिनिधीची होती. अरे बाबा म्हटलं ड्राय झोन मुक्त तुम्ही आम्ही नाही करू शकत. जमिनीच्या पाण्याचा जो उपसा केलेला आहे तो पुनर्भरण झाल्याशिवाय, नैसर्गिकरित्यानं करा कृत्रिमरित्या करा, पण तो पुनर्भरण केल्याशिवाय ड्राय झोन निघत नाही. मी म्हटलं ड्राय झोन काढून टाकतो, निघत नाही. खोट्या आश्वासन कशाला देतात. मागं काहीतरी 4 गड धरणावर धरण झालं, तिथं मला लोकांना मागच्या इलेक्शनमध्ये प्रश्न विचारले की बोंडे साहेबांनी आंदोलन केलं आणि ते पाणी आमचं सुटणार आहे. मी म्हटलं पाणी सुटत नाही. नाही म्हणजे तुम्ही पाणी सोडून देणार असेल तर आम्ही मत देतो. मला बिलकुल नाही, सुटत नाही. धरण पूर्ण झालं, पाणी अडलं आणि खालची नदी कोरडी झाली. ही स्थिती आमच्या तालुक्यामध्ये शेकदरी जी झाली, म्हटलं आमची अवस्था तशीच झाली. आणि आता कुठं ते तज्ज्ञांच्या लक्षात आलं की एकीकडे आपण पाणी अडवतो, दुसरीकडे खालचा भाग हा कोरडा होतो. म्हणून आता त्यांनी नवीन डिझाईन सुरू केली की मूळ स्तोत्र हे चालू ठेवायचं. आणि आता त्या डिझाईन प्रमाणे जर त्याच्यामध्ये आपण बदल केला तरच ते शक्य आहे. नाही तर मग एक तर धरण तुम्हाला फोडा लागेल. बोंडे साहेब काहीतरी तिथं बरेच जण धरण फोडासाठी गेले होते, त्यात एका पोराचा बळी गेला. पण ठीक आहे, त्यांना जे अभिप्रेत होतं, 5 वर्षाची संधी मिळाली होती. आता या 5 वर्षात काहीतरी ते पाणी सोडण्याचं करून दाखवायला पाहिजे होतं. मला वाटतं ते मुद्दा ते विसरले. त्यांना असं वाटते की आपण त्यावेळेस निवडणूक जिंकण्याकरता काय बोललो हे लोकांच्या आठवणीत राहत नाही असा त्यांचा समज असा. पण मला असं वाटते लोकांच्या सगळे मुद्दे हे व्यवस्थित लक्षात राहतात, बोलत नाही आणि वेळ आली तर मग ते करून दाखवतात असं मला वाटतं. म्हणून आता जर या निवडणुकीमध्ये परत मला पक्षाने तिकीट दिली, या निवडणुकीमध्ये जर मी यश संपादन करू शकलो तर माझं हे जे राहिलेलं स्वप्न आहे ते मी निश्चित पूर्ण करेन. त्यामधून शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्याच्या हिताबरोबर शेतमजुरांचं हित आणि शेतमजुरा आणि शेतकरी यांच्या घरामध्ये असलेला सुशिक्षित तरुण तरुणी यांच्या दृष्टिकोनातून हे फुलफिल झाल्यानंतर काय करता येईल. भविष्यात मी पदावर असेल नसेल, परंतु त्यामधून काहीतरी येणारं नेतृत्व करू शकेल, तरुण मुलं एकत्र येऊन करू शकेल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून मी ही निवडणूक जर जिंकली तर त्या दृष्टिकोनातून माझं पाऊल राहणार आहे. बाकी मी फार काही म्हणजे अशा खोट्या वल्गना करणार नाही, ते माझ्या स्वभावात नाही. ड्राय झोन काढून टाकेल, तुम्हाला विहिरीला करतील, कुठे गेले. मग 5 वर्ष झाले, तुम्ही 5 वर्षातले 5 वर्ष सरकार बरोबर होते. शेवटच्या 7-8 महिन्यात ज्या सरकार जवळ तुम्ही सगळं केलं त्यांनाही धोका देऊन इकडे चालले आले काय, तेव्हा 5 वर्ष जनतेबरोबर तुम्ही या पद्धतीनं काहीतरी सांगत राहिले. शेवटी ज्या सरकारनं तुम्हाला मदत केली तिथूनही तुम्ही झटकले. तेव्हा परत जनतेला योग्य विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती जनता या मतदारसंघातली सुज्ञ अशी मतदार संघातली जनता आहे ते करेल. आणि मी त्याच करता ही निवडणूक लढत आहे की राहिलेलं स्वप्न जर आपल्याला या माध्यमातून पूर्ण करता आलं
तर भावी पिढीचं काहीतरी होईल. आणि आपण जर ते करण्यामध्ये यशस्वी झालो, जेव्हा आपण शेवटचा श्वास घेऊ त्यावेळेस एक मानसिक समाधान आपल्याला मिळेल. त्याला विनंती राहील की तुम्ही माझी कारकीर्द पाहिली, त्यानंतरच्या प्रतिनिधीची कारकीर्द पाहिली आणि त्यानंतरच्या प्रतिनिधीची कारकीर्द पाहिली, म्हणजे 15 वर्षाचा पिरियड तुमच्या तिघाही जणांचा डोळ्यासमोर आहे. जर मला निवडून दिल्यानंतर मी त्या पदाला न्याय दिला असेल तर माझी विनंती राहील की तुम्ही मला पुनश्च संधी यावेळेस दिली पाहिजे. जर मी न्याय दिला नसेल, माझ्यापेक्षा पुढच्या प्रतिनिधीने चांगला न्याय दिला असेल, त्यांनी तुमचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनाही दिली तर माझी नाराजी राहणार नाही. पण मी ठामपणे सांगू शकतो की विकासाच्या दृष्टीनं माझ्यानंतरचे जे 10 वर्षात 2 प्रतिनिधी केले त्यांचं पाऊल विकासाच्या दृष्टीनं पडलेलं नाही असं मला वाटते. तुम्ही पुन्हा 15 वर्षाचा कारकिर्दीचा अभ्यास करावा आणि जर माझं त्यामध्ये काम सरस वाटत असेल तर निश्चित या इलेक्शनमध्ये मला आपली पुनश्च सेवा करण्याची व माझी राहिलेली जी शेतकऱ्यांच्या बाबतीत, शेतमजुरांच्या बाबतीत किंवा तरुणींच्या बाबतीत राहिलेली जी एक अपेक्षा आहे की आपला तरुण नाही नोकरी, तो छोटे मोठे उद्योग करून चांगलं जीवनमान जगू शकला पाहिजे. शेतीला पाणी मिळून शेतकरी आपलं जीवनमान उंचावू शकला पाहिजे. आणि शेतीमध्ये जेव्हा पाणी फिरेल तेव्हा मजुरीचे दर वाढल्यामुळं शेतमजूर सुद्धा चांगला आर्थिक सबल होऊ शकेल आणि त्यामधून सुखा समाधानानं जीवन जगू शकेल. म्हणून मी विनंती आणि अपेक्षा करतो की परत या इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या वतीने, ज्या काँग्रेसनं या देशाला म्हणजे जगामध्ये बलाढ्य करण्याचा एक मानस होता आणि त्याकडे सतत पाऊल राहिला आणि तिथपर्यंत आपण पोहोचलो, त्या पक्षाच्या तिकीटवर मी उभा आहे. तेव्हा विनंती राहील की मला निवडून द्यावं. याशिवाय मी जनतेला दुसरं काही आवाहन करणार. काँग्रेसच्या पंजा या बोट चिन्हासमोरील बटन दाबून माननीय श्री माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे यांनाच बहुमतांनी विजयी केले.